इमॅजिन करा की तुमची मुलं सुद्धा येणाऱ्या आयुष्यामधल्या प्रत्येक सिच्युएशनला अगदी ठामपणे उत्तरं देत आहे. ते खूप कॉन्फिडंट, स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट झाली आहे. पण हाच तर खरा क्वेश्चन मार्क असतो की आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडवून आणाव्या किंवा हे सगळं कसं करावं. तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलोय. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी निलिमा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज एक नवीन विषय आपण घेऊन आलोय की मुलांना इंडिपेंडंट कसं बनवावं किंवा कॉन्फिडंट कसं बनवावं. तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखादी गोष्ट आपण त्यांना शिकवली तर आपण काय त्यांना म्हणतो की राहू दे, तू, मी करते किंवा मी तुला मदत करते, थांब मी करते, असं आपण कंटिन्यू त्यांना म्हणत असतो. पण आपण त्यांना फक्त मदतच नाही करत तर त्यांना नवीन गोष्ट शिकण्यापासून आपण थांबवतो. जर आपण त्यांना कंटिन्युअसली अशीच मदत करत गेलो तर त्यांच्या मनामध्ये एक ही धारणा होते की मी काही करू शकत नाही आणि ते त्यांची प्रगती आपल्यामुळे खुंटते. तर असं न करता मुलांना तुम्ही स्वतः आधी प्रयत्न करू द्या. सुरुवातीला मुलं गोंधळ करतील, ते चुकतील, पण चुका करणे म्हणजेच खरं शिकणे. आपण सुद्धा बघा की एखादी नवीन गोष्ट आपण शिकायला गेलो की आपल्याला सुद्धा भरपूरदा प्रयत्न करावे लागतात. आपण खूपदा ट्राय केल्यानंतरच आपल्याला ती गोष्ट येते. तसंच मुलांचं सुद्धा आहे की तुम्ही एखादी गोष्ट त्यांना शिकवली की ते गोंधळ करतील किंवा ते चुकतील, पण चुकल्यावरच माणूस शिकतो. हे तुम्ही मुलांच्या बाबतीत पण तुम्ही हे मानलं पाहिजे की जेव्हा मुलांना तुम्ही एखादी गोष्ट शिकवता तेव्हा त्यांना ती गोष्ट प्रयत्न तरी करू द्या. त्यानंतर आहे की आपल्याला वाटतं की माझा मुलगा खूप लहान आहे त्याच्यामुळे तो करू शकत नाही. पण अगदी लहान मुलंच नॅचरल गोष्टी करायला खूप उत्साहित असतात आणि मुलांना स्वतः प्रयत्न करू द्या. खूप प्रयत्न केल्यानंतर ते कॉन्फिडंट होतात आणि या छोट्याशा रिअलायझेशनमुळे ते आयुष्यामध्ये कॉन्फिडंट आणि इंडिपेंडंट बनतात. त्यानंतर यासाठी आता हे सगळं कसं करावं तर यासाठी काही टिप्स आहेत, नक्की फॉलो करून बघा. छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण आपल्या मुलांना इंडिपेंडंट आणि कॉन्फिडंट बनवू शकतो. तर सगळ्यात आधी आहे की तुम्ही स्वतः त्यांना आधी प्रयत्न करू द्या. जेव्हा एक छोट्या छोट्या गोष्टी आपण मुलांना शिकवतो तेव्हा त्यांना शिकवल्या तुम्ही त्यांना प्रयत्न करू द्या. जसं की आपण मुलांना स्कूलमध्ये पाठवतो तेव्हा मुलांना स्कूलमध्ये युनिफॉर्म आणि शूज घालायचे असतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण मुलांना खूप हेल्पफुल होतात कॉन्फिडंट आणि इंडिपेंडंट बनवायसाठी. तर तुम्ही त्यांना सुरुवातीला शिकवा आणि मग त्यांना युनिफॉर्म कसा घालायचा, शूज कसे घालायचे, लेस कशी टाय करायची हे तुम्ही त्यांना करू द्या. त्यामुळे मुलं खूप कॉन्फिडंट बनतील. दुसरं एक्झाम्पल आहे की जेव्हा मुलं दिवसभर खेळत असतात, खेळल्यानंतर ती सगळी खेळणी पूर्ण घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेली असतात. तर तुम्ही त्यांना हे सांगू शकता संध्याकाळी की आता ही खेळणी जी तू इकडे तिकडे ठेवलीये ती त्यांच्या जागेवर ठेव. मुलांना एकदा सांगून दोनदा सांगून मुलं ऐकतात. मग मुलं जेव्हा ती खेळणी त्यांच्या जागेवरती ठेवायला जातात तेव्हा ती मुलं हळूहळू करत असतात, कारण त्यांना सवय नसते. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता किंवा आपण काय करतो, आपण त्यांना डायरेक्ट म्हणतो की राहू दे, तू खूपच हळूहळू ठेवतोय, मी ठेवून देते पटकन. तर असं न करता तुम्ही त्यांना एनकरेज करा. एनकरेज कसं करा की तुम्ही त्यांना बोला की वाव, यू कॅन डू इट, असं तुम्ही म्हणून त्यांना तुम्ही एनकरेज करू शकता. जेणेकरून त्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स येईल की हो, मी पण सगळ्या गोष्टी माझ्या हाताने करू शकतो. नंतर आहे की तुम्ही फक्त त्यांच्या सक्सेसचं कौतुक न करता तुम्ही त्यांच्या मेहनतीचं पण कौतुक केलं पाहिजे. जसं की मुलं जेव्हा कुठली पण गोष्ट प्रयत्न करत असतात किंवा मेहनत करत असतात एखाद्या गोष्टीवरती, तर तुम्ही तेव्हा त्यांना एनकरेज केलं पाहिजे. फक्त त्यांना सक्सेस मिळालाय किंवा ट्रॉफी मिळाली आहे तेव्हा त्यांना एनकरेज करू नका. त्यांना तुम्ही हे सांगितलं पाहिजे की मेहनत केली तर आपल्याला सक्सेस 100% मिळतो. त्याच्यामुळे मेहनतीवर तुम्ही त्यांचं कौतुक करा, ना की सक्सेस मिळाल्यावर. तसेच नेक्स्ट आहे की अगदी छोटे छोटे जे डिसिजन्स असतात ते मुलांना तुम्ही स्वतः घेऊ द्या. जसं की आज कुठल्या कलरचे कपडे घालायचे किंवा कुठल्या कलरचा टी शर्ट घालायचा आहे, कोणती पॅन्ट तुला घालायची आहे. त्यानंतर आहे की होमवर्क दिलाय तर त्याच्यातला सगळ्यात पहिला होमवर्क तुला कुठला करायचा आहे. असे छोटे छोटे जे डिसिजन्स आहेत ते तुम्ही मुलांना घेऊ द्या. यामुळे काय होतं की मुलांना त्यांच्या स्वातंत्र्याची सुद्धा जाणीव होते आणि त्यांना जबाबदारी सुद्धा समजते. त्यानंतर आहे की तुम्ही त्यांना कुठली पण गोष्ट करताना एनकरेज तर करा, पण पॉझिटिव्ह सुद्धा बोला. खूप पॉझिटिव्ह बोलण्याने मुलांमध्ये चांगले बदल घडताना दिसून येतात. त्यांना एनकरेज करा, नेहमी त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह राहा की तू हे करू शकतो, आय बिलीव्ह इन यू, असं तुम्ही त्यांना म्हणून तुम्ही कुठली पण गोष्ट त्यांना शिकवून त्यांच्यामध्ये त्यांना कॉन्फिडंट बनवू शकता.
या सगळ्या टिप्स आहेत, तर या तुम्ही नक्की फॉलो करून बघा. नेहमी मुलांवरती विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवल्याच्या नंतर ती मुलं जेव्हा तुम्ही कुठली पण गोष्ट शिकवता तेव्हा ती इझिली शिकतात. जेव्हा पॉझिटिव्ह आपण कुठली पण गोष्ट त्यांच्यासोबत करतो तेव्हा ती मुलं कॉन्फिडंट आणि इंडिपेंडंट बनतात. तर या होत्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.